पौष रविवार विशेष आदित्य रानूबाईची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं, सचिळ वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा जेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमीस संपूर्ण करावं, संपूर्णास गुळा पोळ्याचा, बोरण्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरगुळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने घेतला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? तुम्ही त्यांना दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाट, पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती मग घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली. जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं त्या घेऊन आल्या. त्याला न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरून होना मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून घेतला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, न्हाऊमाकू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेव खाऊ घातलं, काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याचाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पकडून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तोच नारळ
गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या अधितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या अधितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नावमाकू घातलं. साडीचोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी अधितवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ती मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलीचं स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तूच कहाणीची आठवण झाली. हकारा केला, डोंगारा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नाही. वाटेनं एक मोळीविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकवायला बोलवलं. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोत्या घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मग मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मुळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलीचं राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोत्या घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याच्या हाती दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय पेळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलीचं स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, एक तर सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकल्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं केवढं मोठं फळ असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. राणीनं तिलाही तो वसा सांगितला. चौथ्यामधले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली. कानाडोळा मांसाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्याने होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उताना केला. 6 मोत्या होती. 3 मोते त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीचं वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5च्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्याच घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं अधितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकेला. राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारणीला कानाडोळा मांसाचा गोळा. सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपर संपूर्ण. धन्यवाद.